कुणी आपलं कौतुक केलं की आपल्याला किती आनंद होतो, पण कुणी एकच खोचक कमेंट केली की आपण लगेच दुःखी होऊन जातो. कारण आपलं आयुष्य एका सवयीवर चालतं आहे. अगदी लहानपणापासून आपल्याला कौतुक शिकवलं जातं. एखादी गोष्ट आपण करायला लागतो, त्यामध्ये आपल्याला कौतुक मिळायला लागतं आणि मग या कौतुकाच्या मागेच आपला प्रवास सुरू होतो. मी चांगली असणं माझ्यासाठी गरजेचं नाही. मला कुणीतरी चांगलं म्हणणं माझ्यासाठी जास्त आवश्यक आहे. मी नवीन गाडी घेतली, ती माझ्यासाठी महत्त्वाची नाही, पण सगळ्यांनी त्यावर कॉम्प्लिमेंट देणं महत्त्वाचं आहे. आणि या हॅबिट लूपमध्ये आपण सर्वजण अडकलेलो आहोत. 100 पॉझिटिव्ह कमेंट्स येतात, पण आपण एका निगेटिव्ह कमेंटने दुःखी होतो. इतरांकडून लक्ष मिळालं तर आपण आनंदी होतो आणि इतरांनी आपल्यावर दुर्लक्ष केलं तर आपण सेल्फ डाऊट किंवा स्वतःवर शंका घ्यायला लागतो. याला एक्सटर्नल व्हॅलिडेशन असं म्हणतात. पण याचा अर्थ काय आहे माहिती आहे का? आपली व्हॅल्यू समोरचा व्यक्ती ठरवतो. लहानपणापासून आपल्याला ही सवय पडली आहे की आपण आपली किंमत ही इतरांच्या नजरेत शोधत असतो. पण जेव्हा जेव्हा आपण स्वतःची किंमत इतरांच्या नजरेतून बघतो, याचाच अर्थ आपण आपल्या आनंदाचा रिमोट कंट्रोलसुद्धा इतरांच्या हातात देतो. जर एखादी गोष्ट योग्य आहे हे मला माहिती असेल, तर समोरच्याने कौतुक करणं आवश्यक आहे का? एखादी माझी अचीव्हमेंट जर मला माहिती आहे ती मोठी आहे, तर समोरच्याने कौतुक नाही केलं तर ती अचीव्हमेंट नाहीशी होते का? प्रत्येक वेळेला टाळ्या मिळतील ही अपेक्षा सोडा. आपल्या स्वतःला विचारा, मी जे करते आहे ते माझ्या व्हॅल्यू, माझ्या मूल्यांशी जुळतं आहे का? आणि तसं असेल ना, तर बिनधास्त काम करत जा. आत्मविश्वास हा बाहेरून मिळालेल्या कौतुकातनं येत नाही. आपण स्वतःला केलेले प्रॉमिसेस ज्यावेळेला पूर्ण करत जातो, त्यावेळेला आपल्याला आत्मविश्वास येतो. बाहेरचं कौतुक छान वाटतं, पण ती मिळण्याची अपेक्षा ठेवू नका किंवा ते मिळालं नाही तर तुमची व्हॅल्यू कमी करू नका. कारण आतली मान्यता ही जास्त महत्त्वाची आहे. पण कुठेतरी ही बाहेरची मान्यता मिळवण्याच्या नादामध्ये आपण स्वतःलाच हरवून बसतो आहे. रील पटली असेल तर शेअर करा. स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.